नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात? अभ्यास करताय ना? मी तुमचा मित्र, मार्गदर्शक विवेक सूर्यवंशी. अल्टिमेट सक्सेस अकॅडमीच्या आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला गुरुत्वाकर्षण हा पाठ शिकवायचा सुरू आहे. तर यापूर्वीचे माझे या पाठावरचे 5 व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ज्यांची राहिलेही बघायचे त्यांनी ती बघून घ्यावीत. तर आज आपण पेज नंबर पाठ्यपुस्तकातील पेज 10 आणि 11 याच्यावरतील गोष्टी आपण शिकणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे, आपल्याला खूप गडबड नाही आहे, आत्ता आपल्याकडे खूप वेळ आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही उगाच रट्टा मारून अभ्यास करू नका. जेवढं सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मी सुद्धा तुम्हाला शिकवतोय अशा प्रकारे की तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे काय, ज्या काही गोष्टी बोर्डाने तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्यांच्या संकल्पना तुमच्या स्पष्ट झाल्या पाहिजेत, असं अगदी मला मनापासून वाटतं. म्हणजे तुम्हाला हे अगदी मनापासून समजलं पाहिजे. फक्त परीक्षेपुरतं हे तुमच्या लक्षात राहू नये, हे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहावं. आणि फक्त परीक्षेतच काय, संपूर्ण आयुष्यामध्ये ह्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग व्हावा असं मला मनापासून वाटतं. म्हणून तुम्ही सुद्धा त्या तळमळीने व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, हा आजचा जो एक पॉईंट आहे हा खूपच इंटरेस्टिंग पॉईंट आहे. आज आपण 2 पॉईंट बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे का, हा एक इंटरेस्टिंग पॉईंट पुस्तकात पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 10 वरती आहे. काय माहीत आहे का तुम्हाला? म्हणजे काय की बोर्डाची अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. कुठली? तर ही बघा, गुरुत्व लहरी. गुरुत्व लहरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. लहरी म्हणजे तरंग. तरंग तुम्ही पाहिलेत का? तुम्ही बघा, एखाद्या तलाव्यावरती बसला असाल तर त्याच्यामध्ये जर आपण दगड टाकला पाण्यात तर तरंग निर्माण होतात ना. तसे तरंग एखाद्या अवकाशामध्ये एखाद्या खगोलीय वस्तूमुळे सुद्धा होत असतात. ह्या संदर्भामध्येच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर गुरुत्व लहरी म्हणजे काय, तर एक प्रकारचे तरंग आहेत. हे कसले तरंग आहेत? तर हे प्रकाशाचे तरंग आहेत. हे विद्युत चुंबकीय तरंग. विद्युत चुंबकीय तरंग कोणकोणते आहेत? तर मग एक्स-रे आहे, म्हणजे क्ष किरण, परत कोण आहे, गॅमा किरण आहेत, परत सूक्ष्म तरंग आहेत, रेडिओ तरंग आहेत. असे वेगवेगळे तरंगाची उदाहरणं आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेली आहेत. म्हणजे वेगवेगळे तरंग आहेत. त्याच्यामध्येच एक गुरुत्व तरंग, गुरुत्व लहरी एक खूपच वेगळ्या प्रकारचं तरंग आहे. म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. आणि 1916ला ह्या गुरुत्व लहरी आहेत अशा प्रकारचा अंदाज, प्रिडिक्शन कोणी बांधला होता? आइन्स्टाईन्स या शास्त्रज्ञाने मांडला होता. आणि बरोबर 1916 नंतर, बरोबर 100 वर्षानंतर आपल्याला या गुरुत्व लहरी आहेत ह्या संदर्भामध्ये आपण प्रूफ केलेला आहे. 2016ला एक एक्सपेरिमेंट झाला, प्रयोग झाला, त्यातून हे सिद्ध झालं की गुरुत्व लहरी आहेत. आणि ह्या गुरुत्व लहरीमुळेच काय झालेलं आहे, तर आपल्याला संपूर्ण विश्वाची जी काही माहिती आहे, अवकाशाची, स्पेसची, विश्व कसं तयार झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आजपर्यंत आपल्याला जी मिळालेली आहे ही गुरुत्व लहरींच्या मुळे मिळालेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, अगदी इंटरेस्टिंग पॉईंट आहे, खूपच छान आहे. आता गुरुत्व लहरी म्हणजे काय, हे कुठून येतात गुरुत्व लहरी? तर स्पेसमध्ये, स्पेस म्हणजे अवकाशामध्ये एखादी खगोलीय वस्तू, म्हणजे ग्रह असेल, उल्का असेल, चांदण्या असतील, तारे असतील, ओके नाही, वेगवेगळ्या खगोलीय वस्तू असतात. ह्या खगोलीय वस्तू हे गुरुत्व त्वरंग उत्सर्जित करत असतात, इमिट्स करत असतात. आणि हे जे तरंग आहेत ना, खूपच संवेदनशील असतात. जसं की आइन्स्टाईननं सांगितलं होतं की खूप संवेदनशील आहेत आणि ह्याचं आपल्याला काय करता येत नाही, मापन करता येऊ शकत नाही, असं आइन्स्टाईननी सांगितलं होतं. खूप क्षीण असल्यामुळे ते शोधणं खूप कठीण आहे असं त्यांनी सांगितलं होतं. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं, 2016मध्ये शास्त्रज्ञांनी ह्या एक संवेदनशील उपकरण डिझाईन केलं आणि त्यातून आपल्याला गुरुत्व लहरी आहेत हे प्रूफ आपल्याला मिळालेलं आहे.
समजलं का? बरोबर 100 वर्षानंतर. आणि हे एक उपकरण कोणतं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला गुरुत्व लहरींचा शोध लागलेला आहे? तर हे उपकरण आहे लिगो, म्हणजेच काय? लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी, म्हणजेच लिगो नावाचं एक उपकरण आहे. त्या उपकरणाच्या माध्यमातून आपल्याला ह्या गुरुत्व लहरी म्हणजे काय आहेत हे आपल्याला समजतं आणि त्याची तीव्रता आपल्याला कळते. आणि याच्यावरूनच आपल्याला एक नवीन शाखा निर्माण झालेली आहे, एक नवीन मार्ग निर्माण झालेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण विश्वाचं नॉलेज मिळणार आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं संशोधन सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्व लहरी याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. याच्यावरती परीक्षेत तर प्रश्न विचारला जाऊ शकतंच, पण ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकण्यासाठी मी तुम्हाला सांगितली आहे. तर आता विद्यार्थ्यांनो, गुरुत्व लहरीनंतर मुक्त पतन हा पण एक खूपच इंटरेस्टिंग पॉईंट आहे. हे मुक्त पतन म्हणजे काय? मुक्त पतनला इंग्लिशमध्ये म्हणतात काय माहित आहे? फ्री फॉल. मुक्त म्हणजे फ्री, पतन म्हणजे काय की फॉल म्हणजे काय? एखादी वस्तू अशी पडणे, यालाच काय म्हणायचं? पतन. मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल. ही फ्री फॉल काय आहे? ह्याच्यामध्ये फ्री फॉल म्हणजे काय? तर मी तुम्हाला एक खूपच छान तुम्हाला एक्सपेरिमेंट इथं दाखवतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण होतील. आणि ह्याविषयी मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतंच, तरीसुद्धा मी तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण व्हावी म्हणून हे प्रश्न तुम्हाला विचारत आहे. आता बघा, माझ्या हातामध्ये 2 वस्तू आहेत. एक आहे, हे काय आहे बघा, हे आहे मोराचं पीस. ह्याचं वजन ह्या कुलपापेक्षा, ह्या वस्तूपेक्षा जास्त आहे का? नाही आहे. ह्याचं वजन आणि याचं वजन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला काय वाटते? मी जर ह्या दोन्ही पण, हे पीस आणि ही वस्तू, असं दोन्ही खाली सोडल्या एकाच वेळेस जर सोडून दिले तर काय वाटतं तुम्हाला? जास्त वजन असलेली वस्तू आधी पडेल का हा पीस आधी पडेल? काय वाटते? तर तुम्ही म्हणाल की कुलूपच आधी पडेल. बरोबर आहे. पण मुक्त पतन म्हणजे काय माहित आहे का? आणि बरोबर आहे, कुलूपच आधी पडेल, कारण की हे पीस आधी लवकर नाही पडणार. पण हाच प्रयोग जर आपण निर्वात पोकळीमध्ये केला, निर्वातात केला, तर काय होतं तेच आपल्याला मुक्त पतनामध्ये बघायचं आहे. ओके, विद्यार्थ्यांनो समजून घ्या एक्झॅक्टली मुक्त पतन म्हणजे काय आहे ते. मुक्त पतन या नावातच आहे मुक्त पतन म्हणजे. आता बघा, इथे एक तुम्हाला एक्सपेरिमेंट पुस्तकामध्ये दिलेलं आहे, करून पहा असं इथं विचारण्यात आलेलं आहे. बघूया, आपण करून बघूया, तोंडी जर करून बघूया. ओके, एक लहान दगड हातात धरा. ओके, समजा हा दगड मी हातात धरलेला आहे. ह्या दगडावर तो कोणकोणते बल प्रयुक्त होत आहे? आता हे जे दगड आहे याच्यावरती कोणकोणते बल प्रयुक्त आहे? एक तर गुरुत्वाकर्षणाचं बल आहे आणि दुसरं कुठलं बल आहे? मी हातानं प्रयुक्त केलेलं अप्लाइड फोर्स म्हणजे हाताने दिलेले बल, म्हणजे 2 बल याच्यावरती प्रयुक्त आहेत. बरोबर. आता तो दगड हळूच सोडून द्या. आता मी दगड हा हळूच सोडून दिला. ओके, तुम्हाला काय आढळले? हा दगड खाली पडला. तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त झाले? मी हा दगड सोडला, ह्याच्यावरती खाली पडताना कोणते बल प्रयुक्त झाले? का खाली पडला? आपल्याला माहितच आहे, गुरुत्व बल. गुरुत्व बलामुळे हा दगड माझ्या हातातून खालच्या दिशेने पडला. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला माहित आहे की पृथ्वी प्रत्येक वस्तूवरती गुरुत्व बल काय करत असते? प्रयुक्त करत असते. आपण दगड हातात धरला असताना देखील त्याच्यावरती बल प्रयुक्त होत होतेच की, पण आपल्या हातामुळे ते काय होत नव्हतं? विरुद्ध दिशेला असल्यामुळे ते बल संतुलित होते आणि आपल्याला हा दगड स्थिर दिसत होता. पण जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्व बलाच्या, काय म्हणतोय, जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्व बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणायचं? मुक्त पतन. समजलं तुम्हाला? आता हा दगड
मी असं सोडून दिला, तर ह्या दगडावरती कोणकोणते बल प्रयुक्त होते सोडून देताना? फक्त गुरुत्वबल होतं का? हो, गुरुत्वबल तर होतंच, पण फक्त गुरुत्वबल नव्हतं. का? कारण की आपली इथं जी असलेली हवा होती, हवेमुळे सुद्धा घर्षण बल तयार झालं. घर्षण बल पण त्याच्या होतं ना, हे ओके, ते बल पण त्याच्यावर प्रयुक्त होतं. म्हणजे फक्त गुरुत्वबल प्रयुक्त याच्यावरती नव्हतं. पण मुक्त पतन हे मग हवेमध्ये होऊ शकतं का? नाही. मुक्त पतन हे फक्त कुठं होईल? मुक्त पतन फक्त निर्वातातच शक्य आहे. कारण की निर्वातातच का शक्य आहे? कारण की बाहेर काय हवेचं घर्षण बल आहे आणि त्याच्यामुळे वस्तूवरती प्लावक बल पण निर्माण होत असतं. म्हणून ह्या दोन गोष्टीमुळे मुक्त पतन निर्वाताच्या बाहेर होणार नाहीच. मुक्त पतन फक्त निर्वातातच शक्य आहे. म्हणूनच मी मगाशी जो मोराचा पीस घेतला होता आणि एक वस्तू कुलूप घेतलं होतं, दोन्हीही एकाच वेळेस खाली पडतील. काय शॉक बसला का? दोन्ही वस्तू एकाच वेळेस खाली पडतील, पण कधी? त्यांचं मुक्त पतन सांगितलं. मुक्त पतन म्हणजे काय हे पुन्हा एकदा तुम्हाला डायग्राम काढून सांगतो. ही पृथ्वी आहे, पृथ्वीवरून ही अशी वस्तूवरती नेलेली आहे. ही वस्तू खाली येताना जी काही गती असते, ओके, फ्री फॉल, त्यालाच म्हणायचं काय? मुक्त पतन. फक्त ही कशी पाहिजे? एखाद्या निर्वातात पाहिजे. निर्वातात असल्यामुळं काय होतं? ह्याच्यावरती फक्त एकच बल प्रयुक्त होतं, ते म्हणजे फक्त पृथ्वीचं असलेलं गुरुत्व बल. ह्या वस्तूवरती पृथ्वीचं असलेलं गुरुत्व बल फक्त प्रयुक्त होतं जर ही वस्तू निर्वातात असेल तर. समजलं आता? व्यवस्थित डायग्राम काढून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्याला तर विद्यार्थ्यांनो, तर आता ह्या वस्तू जी काय खाली पडलेली आहे, ही जी वस्तूचा वेग कसा काढायचा आणि ह्या वस्तूला पृथ्वीवरती खाली पडण्यासाठी, फ्री फॉल होण्यासाठी वेळ किती लागला आणि वेग किती लागला हे आपण कसं कॅल्क्युलेट करणार? कसं काढणार? तर त्याच्यासाठी न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांचा वापर आपण करायचा आहे. न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांचा वापर करून पुस्तकामध्ये डायरेक्टच तुम्हाला त्या 3 समीकरणांचे सोडवून तिथं दिलेलं आहे. मग हे 3 समीकरणं कशी आली पुस्तकात हे आपल्याला आता थोडंसं स्पष्टीकरण करून समजून घेऊन आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. मुक्त पतनाच्या वेळेस, मुक्त पतन म्हणजे हिथं वस्तू असताना इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग किती होता? सुरुवातीचा वेग म्हणजे काय असतं? u किती होता? 0 होता. सुरुवातीला वेग 0 होता, नंतर वेग वाढत गेला ना हळूहळू, बरोबर. वेग का वाढत गेला? तर हा वेग वाढत गेला ह्या वस्तूवरती असलेल्या ऍक्सलरेशनमुळे, म्हणजेच त्वरणामुळे. आणि हे त्वरण कसलं आहे ह्या वस्तूवरती? तर ह्या गुरुत्व बलाने लावलेलं त्वरण. कुठलं? गुरुत्व त्वरण. समजलं? हे गुरुत्व त्वरण ह्या वस्तूवरती आहे. दुसरी गोष्ट, न्यूटनच्या गतिविषयक समीकरणामध्ये आरंभ वेग u काय आहे? 0 आहे आणि त्वरण आहे g. तर आपल्याला न्यूटनचं पहिलं गतिविषयक समीकरण आहे ते माहित आहे. काय आहे? v इज इक्वल टू u प्लस at. म्हणजे काय पहिलं समीकरण आहे न्यूटनचं? v इज इक्वल टू u प्लस at. ह्याच्यामध्ये u बरोबर 0 घातला, g बरोबर a बरोबर g घातलं, काय आलं? v बरोबर u ची किंमत किती? 0 प्लस g आणि t, म्हणजे u बरोबर काय आलं? gt. हे पहिलं. दुसरं समीकरण न्यूटनचं काय आहे विद्यार्थ्यांनो? s बरोबर डिस्प्लेसमेंट s बरोबर ut प्लस 1/2 at स्क्वेअर. s बरोबर डिस्प्लेसमेंट s बरोबर ut प्लस 1/2 at चा स्क्वेअर. लक्ष द्या, हे समीकरण मागच्या वर्षी गतिविषयक समीकरण झालेली आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे, हो की नाही? ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये परत आपण 0 घालूया आणि g घालूया. इथं 0 घातला, u गुणिले t, 0 घेतल्यामुळे इथं 0 झालं. a च्या तिथं आपण g घातली, म्हणजेच s ची व्हॅल्यू किती आली? 1/2 gt स्क्वेअर. हे झालं दुसरं समीकरण. आणि तिसरं समीकरण आहे
न्यूटनचं v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस as. v² बरोबर u² म्हणजे पहिली आणि ट्वाइस as. u ची किंमत इथं माहिती आहे आपल्याला 0, a ची किंमत g, याच्यामध्ये घाला. v² ची किंमत आली ट्वाइस gs. पुस्तकामध्ये हे किमती डायरेक्टच दाखवलेले आहेत. मी तुम्हाला ह्या गोष्टी समीकरणानुसार सोडवून सांगितल्या आहेत. हे अशा प्रकारे आलेले आहेत. समजलं का मुलांनो? इतकं सोपं आहे. आता मुक्त पतन म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे. ओके, मला सांगा, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ओके, काय प्रश्न आहे माझा? निगेटिव्ह जी वस्तू वर फेकलेली असते. ओके, आता ही बघा, मी तुम्हाला मोठी आकृती काढून तुम्हाला स्पष्ट करतो. गुरुत्व त्वरण जर गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने होत असेल तर ते कसं असतं? ते असतं ऋण, म्हणजेच कसं असतं? निगेटिव्ह असतं. म्हणजेच काय? ही पृथ्वी आहे, आपण ह्या पृथ्वीवरून ही वस्तू अशी उंच फेकलेली आहे. ही वस्तू ओके वर फेकलेली आहे. त्यामुळं ह्या वस्तूवरती गुरुत्व त्वरण जे झालेलं आहे ते कसं? गुरुत्व त्वरण तर आहेच त्याच्यावरती जी आहे, फक्त गुरुत्व त्वरणाची दिशा कशी आहे? उलटी आहे. म्हणजे गुरुत्व बलाच्या विरुद्ध गुरुत्व त्वरणाची दिशा आहे, गुरुत्व बलाच्या विरुद्ध आहे. म्हणून हे काय झालं? निगेटिव्ह झालं. जी मुळे वस्तूचा वेग काय होतो? कमी होतो. आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे वस्तूवर जे आपण फेकतोय याचा वेग कशामुळे कमी होतोय? गुरुत्व त्वरणामुळे. गुरुत्व त्वरणामुळे वस्तूचा वेग कमी होतो. आणि मुक्त पतनाचे अजून 2 उदाहरणं आपण देऊ शकतो. ते म्हणजे कोणते? तर ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती समजा हा चंद्र हा जर असा फिरत असेल गोल, किंवा सॅटेलाइट आहेत म्हणजेच कृत्रिम उपग्रह. चंद्र हे मुक्त पतनाचे काय आहेत? पृथ्वीच्या भोवती फिरतानाचे 2 मुक्त पतनाचे उदाहरण आहेत. कारण की चंद्र गोल का फिरतोय? फक्त आणि फक्त पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे. आणि मुक्त पतन म्हणजे काय? केवळ गुरुत्व बलामुळे प्राप्त झालेली गती म्हणजेच मुक्त पतन. हे 2 उदाहरणं आहेत. अजून विचारली तर तुम्हाला समजली पाहिजे, सांगता आली पाहिजेत, त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुस्तकामध्ये एक तुम्हाला गोष्ट तुम्हाला आहे का तुम्हाला माहीत ह्या चौकटीमध्ये विचारण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर आपल्याला तर माहीतच आहे पृथ्वीचे गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. पण समजा एखाद्याच ठिकाणी जर आपण पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू आपल्याला इथंच फाइंड आउट करायची, तर इथं ती किती आहे? प्रत्येक वस्तूसाठी कसे समानच आहे. बरोबर? म्हणजेच काय, मी मगाशी 2 वस्तू घेतल्या होत्या. एक हलकी वस्तू होती आणि खूप वजनदार वस्तू होती. आत्ता यावेळेस जर मी दोन्ही वस्तू खाली सोडल्या तर जर निर्वात असेल इथं तर दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवरती पडतील. समजतंय का तुम्हाला? म्हणजेच काय, वस्तूच्या गुणधर्माचा, आता इथं बघा, ही हलकी वस्तू, ही जड वस्तू, वस्तूच्या गुणधर्म, आता दोन्ही वस्तू सोडल्या एकाच वेळेस खाली पडल्या. ओके, वस्तूच्या गुणधर्माचा कशावरती परिणाम होत नसतो? गुरुत्व त्वरणावरती. आपल्याला गुरुत्व त्वरणाचा फॉर्म्युला माहित आहे. जी बरोबर काय आहे? कॅपिटल G mr². याच्यामध्ये वस्तूचं कुठं सुद्धा उल्लेख नाहीये, संबंध नाहीये. म्हणजे जी वस्तूच्या वस्तुमानावरती, वजनावरती अवलंबून नाही. समजलं? तर याच्यामध्ये एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, लिंक दिलेली आहे एक पुस्तकामध्ये. तुम्हाला ह्या गोष्टी अगदी खरंच चांगल्या प्रकारे समजाव्यात म्हणून. ओके, नाही समजलं जर पाहिजेच, त्याची लिंक सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघा. हा प्रयोग झाला होता नासामध्ये, हा प्रयोग झाला होता. एक खूप वजनदार गोळा लोखंडाचा आणि हलकं पीस एकाच वेळेस निर्वातामध्ये सोडल्यानंतर एकाच वेळेस कसे ते खाली आले हे त्या प्रयोगामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि हा प्रयोग असं म्हणतात की गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने, इटलीच्या गॅलिलिओ शास्त्रज्ञाने
इटलीचा जो काही झुलता मनोरा आहे, म्हणजे असं वाकलेला मनोरा आहे, त्याच्यावरून 2 वस्तू एकाच वेळेस सोडून त्यावेळेस त्यानं हे सांगितलं होतं. म्हणजे जवळजवळ 1590 मध्ये गॅलिलिओनं या संदर्भामध्ये सांगितलं होतं. तर विद्यार्थ्यांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबणार आहोत. काय शिकलो आपण आज? मुक्त पतन म्हणजे काय शिकलो? गुरुत्व, आधी काय शिकलो होतो? गुरुत्व काय? गुरुत्व. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज काय शिकलो? तर आज आपण शिकलेलो आहोत, काय शिकलो? लहरी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर मी इथंच थांबवणार आहे. आज आपण काय शिकलो? गुरुत्व तरंग शिकलो, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वेव्स या संदर्भात समजून घेतलं. आणि मुक्त पतन म्हणजे काय, मुक्त पतन कुठं होतं, मुक्त पतन निर्वातातच का होतं, वस्तूवरती असलेलं केवळ गुरुत्व बलामुळेच काय होत असतं, मुक्त पतन होत असतं. आणि न्यूटनच्या 3 समीकरणाचा आधार घेऊन आपण वस्तूचा वेग आणि वस्तूला इथून जमिनीवर येण्यासाठी लागलेला वेळ कसा काढायचा हे आपण 3 समीकरणावरनं शिकलेलो आहोत. आणि माहीतच आहे तुम्हाला, जर गुरुत्वबलाच्या विरुद्ध दिशेने जर गुरुत्व त्वरण असेल तर ते कसं असतं, ऋण असतं. समजलं? तर आजच्या लेक्चरमध्ये तुमचा मित्र इथेच थांबतोय. नमस्कार.